पेज 106 वरून जर्नल वाचूया आणि लेजर पोस्टिंग फक्त करूया वहीमध्ये. वहीमध्ये कॅश अकाउंट 10 लाईन्स, ऑल अदर 12 अकाउंट्स ऑफ 6 लाईन्स ईच असं आखून घ्या. कॅश अकाउंट, बँक ऑफ इंडिया, फर्निचर, परचेस अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रोहित अकाउंट, सुनील अकाउंट, सेल्स अकाउंट, वर्मा अकाउंट, प्रिंटिंग अकाउंट, कमिशन, डिस्काउंट, ऍडव्हर्टाइजमेंट. पेज 106 वरून जर्नल वाचायचंय. लेजर अकाउंट झाली की सांगा. झालं. व्हेरी गुड. 2 मिनिटं थांबते म्हणजे सगळ्यांचं कम्प्लीट होईल.
कोणाचं झालं नाहीये मला सांगा अनम्यूट करून. मॅम 2 मिनिट. ओके. झालं. लेट अस स्टार्ट. आता पहिली जर्नल एंट्री वाचा. 106 पेज काढा तुमच्या पुस्तकामध्ये. C106 पेज. फर्स्ट जर्नल एंट्री March 1. कॅश अकाउंट डेबिट 50,000. बँक अकाउंट डेबिट 7,000. फर्निचर अकाउंट डेबिट 10,000. या सगळ्याची टोटल टू कॅपिटल अकाउंट 67,000. लक्ष द्या आता पोस्टिंग कसं करायचंय. कुठल्या 3 अकाउंट्सला डेबिट पडलंय सांगा. कॅश, बँक आणि फर्निचर. कॅशला डेबिट किती आहे 50,000चं. माझ्याकडे बघत राहा. मग कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल 50,000. बँकच्या डेबिटला टू कॅपिटल 7,000. फर्निचरच्या डेबिटला टू कॅपिटल 10,000 आणि कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश, बाय बँक, बाय फर्निचर. आय रिपीट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल 50,000. बँकच्या डेबिटला टू कॅपिटल 7,000. फर्निचरच्या डेबिटला टू कॅपिटल 10,000. ही 3 अकाउंट्स डेबिट पडली आहेत आणि कॅपिटलला क्रेडिट पडलंय म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश 50,000, बाय बँक 7,000 आणि बाय फर्निचर 10,000. समजलंय पोस्टिंग. हिमेश, सनत, Yes, ma'am. आदित्य, Yes, ma'am. Yes, ma'am. येस, नमिता, ईशानी, हो आकांक्षा. मॅम. करा पोस्टिंग पहिल्या. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. करा पहिल्या एंट्रीचं पोस्टिंग.
आय रिपीट, कॅशच्या डेबिटला टू कॅपिटल 50,000, बँकच्या डेबिटला टू कॅपिटल 7,000, फर्निचरच्या डेबिटला टू कॅपिटल 10,000 आणि कॅपिटल मध्ये बाय कॅश, बाय बँक, बाय फर्निचर. बाय कॅश 50,000, बाय बँक 7,000, बाय फर्निचर 10,000. केलं कंप्लीट. शिप्रा, वेदा, मृण्मयी, Yes, ma'am. येस येस. सेकंड एंट्री झालंय. आता दुसरी एंट्री वाचा. परचेसेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट. मला सांगा आता कसं पोस्टिंग करणार. परचेसेसच्या डेबिटला काय लिहिणार, टू रोहित, आणि रोहितला काय लिहिणार, बाय परचेस. बरोबर आहे. मला हा परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू रोहित, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू रोहित 9,000, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला डेट इज March 3rd, टू रोहित 9,000, टू रोहित 9,000. आणि रोहित अकाउंट मध्ये बाय परचेसेस 9,000, रोहित अकाउंट मध्ये बाय परचेसेस 9,000, रोहित अकाउंट मध्ये बाय परचेसेस 9,000. नेक्स्ट जर्नल एंट्री वाचा. सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स. मग सुनील अकाउंट मध्ये टू सेल्स, सेल्स अकाउंट मध्ये बाय सुनील. लिहा मग सुनील अकाउंट मध्ये टू सेल्स 4750 आणि सेल्स अकाउंट मध्ये बाय सुनील. सुनील अकाउंट मध्ये टू सेल्स, सेल्स अकाउंट मध्ये बाय सुनील. सुनील अकाउंट मध्ये टू सेल्स, सेल्स अकाउंट मध्ये बाय सुनील. नेक्स्ट जर्नल एंट्री वाचा. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पोस्टिंग करा. बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, कॅश अकाउंट मध्ये बाय बँक. बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश 5,000, टू कॅश 5,000, कॅश अकाउंट मध्ये बाय बँक 5,000. बँक अकाउंट मध्ये टू कॅश 5,000, कॅश अकाउंट मध्ये बाय बँक 5,000. नेक्स्ट कंप्लीट केलं इथपर्यंत. जर्नल एंट्री वाचा. फर्निचर अकाउंट डेबिट टू वर्मा. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू वर्मा. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू वर्मा 20,000. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू वर्मा 20,000.
वर्मा अकाउंट मध्ये बाय फर्निचर 20,000. वर्मा अकाउंट मध्ये बाय फर्निचर 20,000. वर्मा अकाउंट मध्ये बाय फर्निचर 20,000. उद्या क्रिसमस डे असला तरी आपलं इकोचं लेक्चर आहे बरं का नॉर्मल. इकॉनॉमिक्स नॉर्मल लेक्चर आहे उद्या 7:30 ला. आणि कमिंग संडेला 4:30 to 6 पुन्हा पेरेंट्स मीटिंग आहे. ज्यांनी आतापर्यंत अटेंड केली नाही अशाच लोकांसाठी आहे. तर ज्यांनी आतापर्यंत अटेंड नाही केलेली आहे पेरेंट्स टीचर मीटिंग त्यांनी यायचंय संडेला. इथपर्यंत कंप्लीट केलं. वर्मामध्ये बाय फर्निचर. नेक्स्ट वर्मा अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. वर्माच्या डेबिटला टू बँक ऑफ इंडिया 8,000. 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 केलं कंप्लीट. बँक ऑफ इंडिया मध्ये बाय वर्मा. बँक ऑफ इंडिया मध्ये बाय वर्मा 8,000. बँक ऑफ इंडिया मध्ये बाय वर्मा 8,000. बँक ऑफ इंडिया मध्ये बाय वर्मा 8,000. नेक्स्ट प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू कॅश. प्रिंटिंग अकाउंट मध्ये टू कॅश 200. प्रिंटिंग अकाउंट मध्ये टू कॅश 200. प्रिंटिंग अकाउंट मध्ये टू कॅश 200. कॅश अकाउंट मध्ये बाय प्रिंटिंग. कॅश अकाउंट मध्ये बाय प्रिंटिंग 200. कॅश अकाउंट मध्ये बाय प्रिंटिंग 200. कॅश अकाउंट मध्ये बाय प्रिंटिंग 200. बाय प्रिंटिंग 200. नेक्स्ट कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन 200. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन 200. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन 200. टू कमिशन 200. कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 200. ला कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 200. कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 200. कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 200. नेक्स्ट
नेक्स्ट जर्नल एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू बँक. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बँक आणि बँक मध्ये बाय कॅश. कॅश अकाउंटला टू बँक 1000. बँक मध्ये बाय कॅश 1000. कॅश मध्ये टू बँक 1000. टू बँक 1000. बँक मध्ये बाय कॅश 1000. बँक मध्ये बाय कॅश 1000. नेक्स्ट, वर्मा अकाउंट डेबिट टू कॅश टू डिस्काउंट. वर्मा अकाउंट मध्ये वर्मा टू कॅश टू डिस्काउंट. वर्मा अकाउंट मध्ये टू कॅश टू डिस्काउंट. टू कॅश 11,500 टू डिस्काउंट 500. वर्मा अकाउंट मध्ये टू कॅश 11,500 टू डिस्काउंट 500. टू कॅश टू डिस्काउंट. नेक्स्ट, कॅश अकाउंट मध्ये बाय वर्मा. कॅश अकाउंट मध्ये नीट लक्ष द्या, बाय वर्मा 11,500. कॅश अकाउंट मध्ये बाय वर्मा. कॅश अकाउंट मध्ये बाय वर्मा 11,500. 11,500. आणि डिस्काउंट अकाउंट मध्ये बाय वर्मा 500. डिस्काउंट अकाउंट मध्ये बाय वर्मा 500. डिस्काउंट अकाउंट मध्ये बाय वर्मा 500. नेक्स्ट, लास्ट एंट्री, ऍडव्हर्टाइजमेंट टू कॅश. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट मध्ये टू कॅश 500. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये टू कॅश 500. कॅश मध्ये बाय ऍडव्हर्टाइजमेंट 500. कॅश मध्ये बाय ऍडव्हर्टाइजमेंट 500. कॅश मध्ये बाय ऍडव्हर्टाइजमेंट 500. केलं कम्प्लीट. बॅलन्सिंग करा आता.
स्क्रीन कडे बघा आणि बॅलन्सिंग कम्प्लीट करा. घ्या कॅशची डेबिट टोटल 51,200. कॅशची डेबिट टोटल 51,200. क्रेडिटला लिहा March 31. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 34,000. टोटल 51,200 टॅली मार्क्स. बॅलन्सिंग कम्प्लीट करा आता सगळ्या अकाउंट्सचं, मग सांगते काय करायचं. ऑन युअर ओन बॅलन्सिंग कम्प्लीट करा सगळ्या अकाउंट्सचं.
झालं मॅम. ओके. झालं असेल तर लक्ष द्या प्लीज. थोडस लक्ष द्या, मग कंप्लीट करा. स्क्रीन कडे बघा, लक्ष द्या थोडं. मी काहीतरी समजावून सांगते, लक्ष द्या. लेजर अकाउंट्स बनल्यानंतर लेजर अकाउंट्स तयार झाली आणि बॅलन्सिंग केलं की आपल्याला ट्रायल बॅलन्स करावा लागतो. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स. लिस्ट ऑफ बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स म्हणजे काय? कॅश अकाउंटची डेबिट टोटल हेवियर आहे, म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे, म्हणून कॅशचा डेबिट बॅलन्स 34,000, बँकला डेबिट बॅलन्स आहे 3,000, फर्निचरला डेबिट बॅलन्स आहे 30,000, परचेसेसला डेबिट बॅलन्स आहे 9,000, कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स आहे 67,000, सुनीलला डेबिट बॅलन्स आहे, प्रिंटिंग ऍडव्हर्टाइजमेंटला डेबिट आहे, रोहित सेल्स कमिशन डिस्काउंटला क्रेडिट आहे. ह्या बॅलन्सेस लिहिल्यानंतर ही लिस्ट डेबिट आणि क्रेडिट टॅली झाली तर ह्याचा अर्थ अरिथमॅटिकल अॅक्युरसी आहे आपल्या अकाउंटला, म्हणजे आपली अकाउंट्स बरोबर आहेत अरिथमॅटिकली. म्हणजे प्रत्येक डेबिटला आपण क्रेडिट व्यवस्थित दिलंय असा त्याचा अर्थ आहे.
मग ट्रायल बॅलन्सचा अर्थ काय? लिस्ट. कशाची लिस्ट? बॅलन्सेसची लिस्ट. कशाच्या बॅलन्सेसची? लेजर अकाउंट्सच्या. कशासाठी बनवायची? अरिथमॅटिकल अॅक्युरसी कळावी म्हणून. आपण डेबिटला क्रेडिट बरोबर दिलंय ना, 300चं डेबिट तर 300चं क्रेडिट आहे ना, हे बघायला. नोटबुकच्या टॉप मार्जिन मध्ये लिहा. ट्रायल बॅलन्स इज, स्क्रीनकडे बघा. ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ, ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ balances of ledger accounts, list of balances of ledger accounts, balances of ledger accounts, list of balances of ledger accounts to check, CHECK, to check arithmetical accuracy. Screen कडे बघा. To check arithmetical accuracy, to check arithmetical accuracy full stop. परीक्षेत ट्रायल बॅलन्सवर वेगळा क्वेश्चन येईल. तो टॉपिक आहे पुढे आपल्याला, तेव्हा मी एक्सप्लेन करीनच. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स टू चेक द अॅक्युरसी. ओके. उद्या नेहमीप्रमाणे लेक्चर आहे आपल्याला इकॉनॉमिक्सचं सकाळी 7:30 वाजता. आणि कमिंग संडेला 4:30 to 6 पुन्हा पेरेंट्स टीचर्स मीटिंग आहे. ज्यांनी आधी अटेंड केली नाहीये त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी ऑलरेडी अटेंड केली आहे त्यांच्यासाठी नाही. ज्यांनी अटेंड केली नाहीये त्यांच्यासाठी मीटिंग आहे. पेरेंट्सना सांगा, पेरेंट्स आणि तुम्ही असे यायचं आहे मीटिंगला. ज्यांनी ऑलरेडी अटेंड केली आहे त्यांच्यासाठी नाही. ओके. सो सी यू टुमॉरो फॉर इकॉनॉमिक्स. आता मॅथ्स कंटिन्यू होईल. बाय बाय बाय.
गुड मॉर्निंग. ऐकू येतंय सगळ्यांना? Yes, sir. येस. मागच्या वेळेला आपण व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन चे फॉर्म्युले सगळ्यांच्या लक्षात आलेत? येस ऑर नो? येस सर. ओके. आता एक 3-4 दिवस आय हॅव बीन व्हेरी बिझी बिकॉज माय फादर इन लॉ एक्सपायर्ड ऑन सॅटर्डे. त्याच्यामुळे भरपूर लोक आहेत घरी किंवा मला वेळ मिळत नाहीये रेकॉर्डिंग अपलोड करायला. जसा जसा वेळ मिळेल तसं मी रेकॉर्डिंग अपलोड करीन. रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे सगळे, सो मी ते अपलोड करीन, डोंट वरी. फक्त हा वीक, दिस वीक इज व्हेरी टाईट फॉर मी. त्याच्यामुळे मला रेकॉर्डिंग अपलोड करायला थोडा वेळ लागतोय. सो प्लीज बी पेशंट. मी अपलोड करून टाकीन रेकॉर्डिंग ग्रुपवर. या वीक मध्ये संडे पर्यंत मला बिलकुल वेळ नाहीये. माझे सगळे बॅचेस चालू आहेत, पण मला एक्स्ट्रा कामं करायला वेळ नाहीये. बॅचेसला सुट्टी नाही दिलेली मी. त्या दिवशी पण बॅच घेतली मी जेव्हा हे झालं तेव्हा. सो आय विल अपलोड, डोंट वरी. जस्ट बी पेशंट. आय विल अपलोड द रेकॉर्डिंग. माझ्याकडे आहेत रेकॉर्डिंग. ओके. गिव्ह द हेडिंग चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल मेथड. Change of origin and scale method. Now pay attention. स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा व्हरायन्स जे आहे त्याचा आपण चेंज ऑफ ओरिजिन केलं. चेंज ऑफ ओरिजिन केलं म्हणजे काय केलं? आपण ओरिजिन चेंज केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ यू लुक ॲट एक्झाम्पल नंबर 5, क्लासेस दिलेत 45 to 55, 55 to 65, 65 to 75. आणि एक्स आपण काय घेतो? मिड व्हॅल्यू ऑफ द क्लासेस घेतो. सपोज if I define a number u as xi minus a, where a is a constant. Suppose if I define a number u as xi minus a, where a is a constant. हे का करायचंय मला? कारण इथे माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या खूप मोठ्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे मी आता fi घ्यायचा प्रयत्न केला किंवा fi स्क्वेअर यायचा प्रयत्न केला कॅल्क्युलेशनला, तर fi स्क्वेअरच्या कॉलम मध्ये खूप मोठ्या व्हॅल्यूज मला डील करायला लागणार आहेत. मला कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी मी काय करतो? मी चेंज ऑफ ओरिजिन करतो. चेंज ऑफ ओरिजिन म्हणजे काय करतो? आय सबट्रॅक्ट ऑर ऍड अ कॉन्स्टंट. मोस्ट ऑफ द टाइम्स आय सबट्रॅक्ट अ कॉन्स्टंट, कारण मला नंबर छोटे करायचे. आय सबट्रॅक्ट अ कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट कसा ठरवणार आहे मी? तो कॉन्स्टंट मी ठरवणार आहे इज गोइंग टू बी अ क्लास मार्क. इट इज गोइंग टू बी अ क्लास मार्क ऑफ द मिडल क्लास. म्हणजे इथे क्लासेस बघा 45 to 55, 55 to 65. किती क्लासेस आहेत? 8 क्लासेस. सपोज ऑड नंबर असला असता, 7च क्लासेस असले असते, तर मी 4th क्लासचा क्लास मार्क इज इक्वल टू ए असा घेतला असता. फॉर एक्झाम्पल, हा क्लास नाहीये समजा शेवटचा, तर मी 75 to 80 मधला a is equal to 80 घेऊन I would have defined u as xi minus 80 and would have done all the calculations. xi minus 80 म्हणजे 50 minus 80 minus 30. 60 minus 80 minus 20. 70 minus 80 minus 10. 80 minus 80 0. 90 minus 80 10. 100 20 30. आता u च्या कॉलम मध्ये माझ्या u च्या व्हॅल्यूज आल्या असत्या.
हे केव्हा झालं असतं जेव्हा मी चेंज ऑफ स्केल केली असते, चेंज ऑफ ओरिजिन केलं असतं, सॉरी, चेंज ऑफ ओरिजिन केलं असतं तेव्हा या व्हॅल्यूज यूच्या कॉलम मध्ये माझ्या आल्या असत्या. इथपर्यंत लक्षात येत आहे का? Yes, sir. हो सर. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण यू कॅल्क्युलेट करून जर सिग्मा यू काढला तर इट इज गोइंग टू बी इक्वल टू सिग्मा एक्स, कारण चेंज ऑफ ओरिजिन does not affect variance or standard deviation. चेंज ऑफ ओरिजिन म्हणजे काय करतोय, तो नंबर मी छोटा करतोय, मी एक कॉन्स्टंट सबट्रॅक्ट करतोय सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज मधनं आणि मी कॅल्क्युलेशन करतोय स्टँडर्ड डेव्हिएशनचं किंवा व्हरायन्सचं, तर माझ्या व्हॅल्यूज सेम येणार आहेत. कारण चेंज ऑफ ओरिजिन डज नॉट अफेक्ट सिग्मा एक्स स्क्वेअर किंवा सिग्मा एक्स. पण मी जर स्केल चेंज करतोय म्हणजे काय करतोय, सपोज डेटा इज गिवन इन ग्रॅम्स आणि आय हॅव टू चेंज द स्केल अँड फाइंड द आन्सर इन किलोग्रॅम्स, तर मी त्या डेटाला काय करतोय, 4000 ग्रॅम्स असं माझं रिडिंग दिलं असेल तर आय एम डिवाइडिंग इट बाय 1000 अँड रायटिंग इट ॲज 4 kg. या केसमध्ये मी काय करतोय, स्केल चेंज करतोय डेटाची. जसं ओरिजिनच्या वेळेला मी सबट्रॅक्ट करतोय एक्सआय मधनं, तसं जेव्हा मी स्केल चेंज करणार आहे तेव्हा मी मल्टिप्लाय किंवा डिवाइड करणार आहे डेटाला. हे समजतंय का बघा? Yes, sir. Yes, sir. सो जेव्हा आय एम चेंजिंग द स्केल, जेव्हा मी स्केल चेंज करणार आहे तेव्हा इट इज गोइंग टू अफेक्ट द व्हरायन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. चेंज ऑफ ओरिजिनला अफेक्ट करणार नाहीये व्हरायन्स किंवा स्टँडर्ड डेव्हिएशनला, पण चेंज ऑफ स्केलला अफेक्ट करणार आहे व्हरायन्स किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन. ते कसं अफेक्ट करणार आहे, तर व्हरायन्स ऑफ एक्स is going to be equal to h square into variance of u, where h is going to be the constant of change of scale. या केस मध्ये काय आहे, 1000 आहे. नॉर्मली h आपण जेव्हा चेंज ऑफ स्केल करतो तेव्हा क्लास विड्थ घेतो नॉर्मली. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे क्लास विड्थ किती, 45 55 ची 10. त्याच्यामध्ये चेंज ऑफ स्केल जेव्हा करतोय किंवा यू जेव्हा डिफाईन करतोय चेंज ऑफ ओरिजिन, तेव्हा डिवाइड बाय 10 करतोय. नॉर्मली मी काय करतो, क्लास विड्थ घेतो चेंज ऑफ स्केल मला करायची असते. हे सगळं मी कशासाठी करतोय, चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिन मी करतोय कारण माझे नंबर्स कन्सिडरेबली स्मॉल होणार आहेत आणि मला कॅल्क्युलेशनला त्याची खूप मदत होणार आहे. चेंज ऑफ ओरिजिन एक लक्षात ठेवा, डज नॉट अफेक्ट व्हरायन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन, but change of scale does affect variance and standard deviation. In which way? Variance of x is going to be h square into variance of u, where u is defined as x minus a upon h. Kiva standard deviation of x is equal to h into standard deviation of u. So in your books, write down change of origin. Change of origin. Change of origin. Comma.
comma xi minus a. xi minus a. Change of origin, comma xi minus a does not affect variance and standard deviation. Does not affect variance and standard deviation. Change of origin does not affect variance and standard deviation. Next line. Usually we take class mark of the middlemost class. Class mark of the middlemost class or class mark of the middle class or class mark of the middle class of higher frequency as the value of a. As the value of a. As the value of a. म्हणजे लक्ष द्या, या केस मध्ये मी जसं मगाशी सांगितलं तसं जर ऑड नंबर ऑफ क्लासेस असते, 7 क्लासेस असते, तर फोर्थ क्लास चा मिड व्हॅल्यू, क्लास मार्क म्हणजे मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास. मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास मार्क म्हणजे फोर्थ क्लासचा क्लास मार्क मी घेतला असता. पण या केस मध्ये बघा 8 क्लासेस आहेत. 8 क्लासेस असल्यामुळे मिडल मोस्ट क्लास मला डिफाईन नाही करता येते, पण 2 मिडल मोस्ट क्लासेस आहेत. एक 75 to 85 मिडल मोस्ट क्लास आहे आणि एक 85 to 95 मिडल मोस्ट क्लास आहे. या 2 क्लासेस मधली फ्रिक्वेन्सी ज्या क्लासची जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जास्त ज्या क्लासची आहे तो मी कॉन्सन्ट्रेट करणार आहे. या केसमध्ये 90. ऍक्च्युअली फरक नाही पडत 80 किंवा 90 कुठलीही घेतली तरी, कारण इट डज नॉट अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ व्हरायन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. पण जनरली स्पीकिंग आपण असं करतो जेव्हा ऑड इवन नंबर ऑफ क्लासेस असतात तेव्हा. लक्षात येत आहे सगळ्यांच्या? हो सर. येस. नेक्स्ट लाईन राईट डाऊन. In case of change of scale,
द व्हॅल्यू ऑफ व्हरायन्स, पूर्ण शब्द लिहिला नाही आणि असं लिहिलं व्हरायन्सच्या ऐवजी तरी चालेल. द व्हॅल्यू ऑफ व्हरायन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशनला सिग्मा एक्स लिहिलं तरी चालेल. काढता यायला लागला का आता सिग्मा? Yes, sir. व्हेरी गुड. The value of variance and standard deviation is affected Next line, write down. Suppose u is equal to x minus a upon h. Bracket मध्ये a is the constant and h is the class width. Suppose u is equal to x minus a upon h, then variance of x is equal to h square variance of u, and sigma x is equal to h into sigma u. H into sigma u. Now let us solve the problem. हे झालं लिहून सगळ्यांचं? Yes, sir. Very good. Yes, sir. Okay. Now we will look at solved example number 5. Compute the variance and standard deviation for the following data. Classes दिलेत 45 to 55, 55 to 65, 65 to 75, असे 115 to 125 पर्यंत क्लासेस दिलेत आणि फ्रिक्वेन्सी दिली. पहिली गोष्ट आपण काय करणार आहे, मिड व्हॅल्यू ऑफ क्लासेस काढणार. मिड व्हॅल्यू ऑफ द क्लासेस दिलेत 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. आता शॉर्टकट मेथड वापरायची, म्हणजे चेंज ऑफ स्केल, चेंज ऑफ ओरिजिन वापरायची. जर मोठ्या व्हॅल्यूज असतील, परीक्षेत तुम्हाला सांगणार नाहीयेत की तुम्ही चेंज ऑफ स्केल किंवा चेंज ऑफ ओरिजिन वापरून सॉल्व्ह करा प्रॉब्लेम. तुम्ही कन्व्हेन्शनल मेथडनी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तुमचा आन्सर येणार आहे. पण इन दॅट केस खूप मोठ्या व्हॅल्यूज येणार आहेत आणि तुमचा वेळ जाणार आहे कॅल्क्युलेशन्स करायला. सो इन केस जर एक्स किंवा एफ च्या व्हॅल्यूज खूप मोठ्या असतील तर आपण ही मेथड वापरणार आहे, चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिनची. जर लहान व्हॅल्यूज असतील जशा आपल्याला एक्सरसाइज मध्ये होत्या, लहान लहान व्हॅल्यूज असतील तर आपल्याला ही मेथड वापरायची गरज नाहीये. लहान व्हॅल्यूज असतील तर आपण नॉर्मल मेथड आपली वापरून करू शकतो. पण इथे मोठ्या व्हॅल्यूज आहेत, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिन कसं वापरायचं ते बघणार आहे. सो मिड व्हॅल्यूचा कॉलम केलाय xi, which is my 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. I define u as x minus 90 upon 10. जसं मी मगाशी म्हणलं तसं 90 is the constant आणि 10 is the class width h. मायनस करतोय म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन करतोय आणि डिवाइड करतोय म्हणजे चेंज ऑफ स्केल करतोय. नाव टू कॅल्क्युलेट सिग्मा यू, किंवा सिग्मा यू स्क्वेअर
I need to find out पहिल्यांदा u bar. U bar how I can find out? Summation of fi ui upon n. यांनी फाइंड आउट करणार आहे मी. n म्हणजे काय आहे माझा? f च्या कॉलमची टोटल इज गोइंग टू बी माय n. आणि ui कसा फाइंड आउट करणार आहे मी? पहिल्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ xi इज 50. So 50 minus 90 upon 10. Minus 40 upon 10 minus 4. So ui काय आला माझा पहिल्या केसमध्ये? -4 आला. हे समजतंय का सगळ्यांना? बघा. Yes, sir. दुसऱ्या sir. केसमध्ये काय आला? 60 minus 90 upon 10. Minus 30 upon 10 minus 3 आला. ui is -3, -2, -1. असा मी ui घेतला सगळा. देन समेशन ऑफ fi ui. पुढचा कॉलम कुठला करणार मी? fi ui करणार. नेक्स्ट कॉलम म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलम fi आणि ui. 7 into -4 -28. 20 into -3 -60. 27 -2 -54. आणि त्याचं समेशन घेणार सगळ्याचं, विच इज कमिंग आउट टू बी -150. त्याच्यावरनं मला u बार काढता येणार आहे. -150 upon 100 which is going to be -1.5 is my u bar. -1.5. आता sigma u square will be given by summation of fi ui square upon n minus u bar square. So fi ui square लागणार आहे. अजून एक कॉलम मी करणार fi ui square. त्या कॉलम मध्ये मी काय करणार आहे? fi ui square च्या कॉलम मध्ये fi ui square च्या कॉलम मध्ये I am going to multiply fi ui चा कॉलम into ui चा कॉलम. -28 into -4 112. 180 -60 into -3. आणि त्या कॉलमचं समेशन is going to give me sigma u square is equal to summation of fi ui square upon n minus u bar square which is going to be, इकडे किती आलंय समेशन? 450 upon 100 minus u bar square. u bar आपण मगाशी काढला. u bar square is -1.5 चा square which is equal to 4.5 minus 2.25 which is equal to 2.25. हा काय आला? सिग्मा u square. Now sigma x square मगाशी आपण बघितलं is going to be equal to h square into sigma u square which is equal to, आपल्याला x काढायचा आहे. u काढून आन्सर नाही आलेलं आपलं. आपल्याला x काढायचा आहे, u नाही काढायचा आपल्याला. u आपण शॉर्टकट साठी काढलाय. h स्क्वेअर काय आहे? 100 into 2.25 which is equal to 225. Therefore sigma x is equal to root of sigma x square root of 225 which is equal to 15. This is my answer. Standard deviation of x काढायचा आहे मला is 15. पूर्ण सगळी प्रोसेस समजली का बघा? येस और नो? Yes, sir. सगळ्यांना समजली का? एव्हरीबडी? सर मला एक डाऊट आहे. बोल. हा सर, आपण ते ए म्हणून 90 घेतलं मिड व्हॅल्यूच्या इथनं, पण तुम्ही म्हणाला की जेव्हा इवन नंबरचे क्लासेस असतात तेव्हा मिड मध्ये मधल्या दोन पैकी ज्याची फ्रिक्वेन्सी जास्ती असते ती घेतो, पण इकडे 85 to 95 ला युजली घेतो. असा रूल नाहीये. युजली आपण घेतो, कारण ऍज इट इज 80 घेतलं किंवा 90 घेतलं, इट इज नॉट गोइंग टू चेंज बिकॉज इट डज नॉट अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हरायन्स. तुझं आन्सर सेमच येणार आहे, तू 80 घेतलं तरी आणि 90 घेतलं. ओके. युजली आपण घेतो. इट्स नॉट हार्ड अँड फास्ट.
युजली आपण तसं करतो. या केसमध्ये मी 90 घेतलंय. 80 घेतलं तरी पण आन्सर तुमचं सेम आहे. यू कॅन चेक. ओके? येस सर. येस. पण पूर्ण प्रोसेस समजली का सॉल्व्ह करायची प्रॉब्लेम? येस सर. येस इथे सर. आपण यू इंट्रोड्यूस केलाय का? आपण चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केल करतोय. आपल्याला खूप छोट्या व्हॅल्यूज डील करायला लागल्या आहेत. ऍट द मोस्ट सगळ्यात मोठी व्हॅल्यू आपल्याला डील करायला लागलेली 180 आहे. ती सुद्धा समेशन मध्ये आलेली. त्याच्यावरनं आपलं कॅल्क्युलेशन खूप सोपं झालंय. अदरवाईज तुम्हाला FI चा कॉलम आणि FI स्क्वेअरचा कॉलम म्हणजे 90 चा स्क्वेअर घ्या, 80 चा स्क्वेअर घ्या, अशा मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज डील करायला लागल्या. पण आपण चेंज ऑफ ओरिजिन, चेंज ऑफ स्केलनी काय केलं? व्हॅल्यूज खूप छोट्या केल्या आणि आपले कॅल्क्युलेशन्स खूप कमी केले. त्याच्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. परीक्षेत पण मोठ्या व्हॅल्यूज आल्या तर चेंज ऑफ स्केल, चेंज ऑफ ओरिजिन करायचं. लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस सर. Yes. So I will zoom a bit. You can write this solved example down. राईट म्हणजे कॉपी करू नका, सॉल्व्ह करा आणि चेक करा तुमचं बरोबर येतंय का नाही. प्रत्येक कॉलम व्यवस्थित काढा, प्रत्येक व्हॅल्यू, प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्ही तुमची करा आणि चेक करा बरोबर येतंय का नाही. ओके? I will give you 10 minutes.
झालं सर. सगळ्यांचं झालं करून? नाही सर, 1 मिनिट. करा. गिव्ह यू 5 minutes. बरोबर करा, वेळ लागला तरी चालेल. कॉलेज वगैरे सुरू कधी होणार आहे काही म्हणले का? नाही सर. नाही सर. ऑनलाईन लेक्चर वगैरे झाली आहेत का काही सुरू तुमची? नाही सर. सर गरवारे झालं चालू कालपासून. ऑनलाईन का? हो. मग ठीक आहे. कुठला चॅप्टर वगैरे शिकवतायत काय? अजून शिकवायला नाही सुरुवात केली असेल. नाही, काल इंट्रोडक्शन घेतलं, आता दर दिवशी 11 ते 2 असणार आहे. 11 ते 2 आहे, ठीक आहे. आपल्यामध्ये येत नाही. काही कॉलेजेस सकाळी आहेत त्याच्यामुळे मुलांना रेकॉर्डिंग लागतात. कुठला वेगळा टॉपिक जर घ्यायला लागले मधनच तर मला प्लीज इन्फॉर्म करा, मी एक्स्ट्रा घेईन तुमचा टॉपिक. कारण कॉलेजेसमध्ये कुठलेही टॉपिक घेतात, उचलतात आणि घेतात. जे त्यांना वाटतं त्यांना येतात, ऍक्च्युली येत नसतात, पण ते घेतात. या संडे 4:30 दिस संडे 4:30 जे कोणी भेटून नाही गेले पेरेंट्स त्यांच्यासाठी परत ठेवलाय सेशन CACS चा किंवा अदर करिअर्सचा. प्लीज अटेंड करा तो सेशन. खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तो सेशन. एक आयडिया येते आपल्याला की आपल्याला पुढे काय करायचंय, कसं जायचंय, पुढे जायची डायरेक्शन आपल्याला थोडीशी फिक्स करायला मदत होते त्याची. सो प्लीज पेरेंट्सना येऊन भेटा 4:30 ला संडेला. जे कोणी भेटले नाहीयेत येऊन त्यांनी. डन सर. व्हेरी गुड. झालंय सगळ्यांचं? हो सर. हो सर. येस. एक्झाम्पल 4 बघा. सोडवायला चालू नका, पहिले डिस्कस करूयात. चालू करू नका सोडवायला. देन वी विल ट्राय टू सॉल्व. एक्स दिलाय, एफ दिलाय. वी हॅव टू कम्प्युट व्हरायन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. इथे पण आपण काय डिफाईन करणार आहे? वी आर गोइंग टू डिफाईन यू.
as x minus 30 upon 5. 30 आता मिड व्हॅल्यू घेतली इथे आणि डिफरन्स आहे सगळ्यामधला 5. तो डिफरन्स घेतला इथे. सो x मायनस 30 अपॉन 5 ने आपण u डिफाईन केलाय. एफ आहे, एफ यू आणि एफ यू स्क्वेअर. त्याच्यावरनं आपण u बार काढला, समेशन ऑफ एफ यू अपॉन एन. u बार काढल्यानंतर सिग्मा यू स्क्वेअर काढला आणि सिग्मा यू स्क्वेअर काढल्यानंतर आपण सिग्मा एक्स काढला. सो हे सम तुम्हाला होमवर्कला करायचंय चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल मेथडनी. असंच्या असं कॉपी करू नका सम. तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, प्रत्येक कॉलम तुमचा तुम्ही बघा, फक्त आन्सर्स बरोबर येत आहेत ना हे टॅली करा. पण प्रोसेस समजलीये, मगाचं सम जसं आहे तसंच आपल्याला हे पण सम करायचंय. हो सर. येस ऑर नो? येईल सोडवता सगळ्यांना? येस sir. सर. व्हेरी गुड. सो सॉल्व्ह दिस फॉर होमवर्क. नेक्स्ट लेक्चरला आपण कंबाइंड मीन आणि कंबाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 2 सेट्स ऑफ डेटा कसा घ्यायचा ते बघणार आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके? येस सर. येस. सी यू ऑन ट्यूसडे. उद्या इको आहे 7:30 ला, मॅम घेतील. बाय सर. बाय 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 सर. बाय.